भारताच्या 84व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. प्रमुख मान्यवर नागरिक, अधिकारी आणि कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग पाळून हा समारंभ साधेपणाने साजरा करण्यात आला. दिनाच्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना, जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. कोविडची परिस्थिती जून महिन्यात जी अत्यंत नियंत्रणात होती, आज संख्या वाढल्यामुळं जवळपास 5,000पेक्षा जास्त रुग्ण सांगली जिल्ह्यात झालेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, सहकार्याने जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था या कोविडशी लढते. सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, काही मर्यादा पाळणं हाच याच्यावरचा उपाय सध्या तरी दिसतो आहे. जोपर्यंत लस निघत नाही किंवा जालीम औषध निघत नाही, तोपर्यंत आपल्याला कोविडपासून बचावात्मक दृष्ट्या लांब राहण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आज जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या वाढते. जेवढे हॉस्पिटल्स सरकारी आहेत त्या जवळपास सर्व ठिकाणी कोविडची व्यवस्था करून झाल्यानंतर प्रश्न हा उरतो की कोविडपेक्षा व्यतिरिक्त जे रुग्ण असतील त्यांच्यासाठी कशी सेवा कंटिन्यू राहणार, उपलब्ध राहणार. आज सांगली जिल्ह्यातले सगळ्या आरोग्याच्या व्यवस्था कोविडशी लढत आहेत. काही खाजगी हॉस्पिटल देखील आता अधिग्रहित करण्याचं काम आपण केलेलं आहे. बरेचसे खाजगी डॉक्टर्स खाजगी पद्धतीनं रुग्णालयात त्यांच्या पेशंट्सना घेत आहेत आणि चांगलं सहकार्य देत आहेत. आजच मी काही हॉस्पिटलना भेट देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आपल्या सगळ्या जनतेच्या सहकार्याने कोविडवर आपण मार्ग काढू. पुराची परिस्थिती, पुराचा काळ हा आहे. मागच्या वर्षी 2 तारखेपासून पूर हळूहळू वाढत गेला आणि फार मोठ्या संकटाला न भूतो न भविष्यती मागच्या वर्षी आपल्याला तोंड सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या नदीच्या काठच्या लोकांना द्यावं लागलं. त्याच्यासाठी देखील बोटींची व्यवस्था, NDRFच्या 2 टीम आणि आवश्यक त्या सगळ्या सुरक्षिततेचे उपाय केलेले आहेत. त्याचबरोबर कर्नाटकशी सतत संपर्क ठेवून अलमट्टी धरणातला विसर्ग वाढवण्यासाठी देखील प्रयत्न आपण करतो आहे, जेणेकरून म्हैसाळ आणि कृष्णा नदीतला आणि पात्रातलं पाणी अधिक लवकर वेगानं पुढं जाईल. सगळे प्रयत्न करतो आहे. मर्यादेपेक्षा जास्त पाऊस पडला तर मात्र पुराचं पाणी वाढलं तर त्यासाठी प्रत्येक गावामध्ये कशा सूचना द्यायच्या याच्यासाठी प्रात्यक्षिकं आणि त्या बाबतीतलं ट्रेनिंग देखील जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावातल्या लोकांना देण्यात आलेलं आहे.